नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बीबीए आणि बीसीए करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण बीबीए आणि बीसीए बाबत शिक्षण संस्थांची एक नवीन शक्कल आहे। ती नेमकी काय आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी शिक्षण संस्थांनी एक शक्कल लढवलेली आहे। मग आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की विद्यापीठ स्तरावरती या अभ्यासक्रमांचे नामाभिधान म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की नॉमम लेक्चर्स बदलून त्या अभ्यासक्रमाचा समावेश पारंपरिक वाणिज्य आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमांतर्गत केला जाणार आहे। बीबीए आणि बीएमएस आणि बीसीए अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देऊन MICTE याच अभ्यासक्रमांना स्वतःच्या अखत्यारीमध्ये घेतले। त्यामुळे या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे। त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे। तसेच हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना आता AICTEच्या निकषानुसार पायाभूत अशा सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत। त्यासाठी शिक्षण संस्थांना खर्च करावा लागणार आहे। शिक्षण शुल्क निर्धारित समितीकडून अभ्यासक्रमाचे जे शुल्क आहे ते निर्धारित केले जाणार आहे। त्यामुळे या अभ्यासक्रमाचे शुल्क वाढण्याची शक्यता आहे। या कारणामुळे AICTEच्या या निर्णयाविरोधात काही शिक्षण संस्थांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। मात्र तांत्रिक पातळीवरती पर्याय शोधून हे अभ्यासक्रम AICTEच्या अखत्यारीतच जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। त्यासाठी विद्यापीठाच्या स्तरावरती अभ्यासक्रमाचे नामाभिधान बदलून त्यांना वाणिज्य आणि विज्ञान पदवीच्या अंतर्गत घेण्यात येत आहे। उदाहरणार्थ बीबीए अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बीसीए अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम कम्प्युटर ॲप्लिकेशन, बीबीए CA अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम कम्प्युटर ॲप्लिकेशन, बीबीए IB अभ्यासक्रमाचे नाव बीकॉम IB करण्याचा प्रस्तावित आहे। विद्यापीठ स्तरावरती अभ्यासक्रमाचे नामाभिधान बदलण्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। बीबीए BCA हे पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात स्थापित झालेले आहेत, तर वाणिज्य विज्ञान या पदवी अभ्यासक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम स्थापित झालेले नाहीत। त्यामुळे काही संस्थांमध्ये AICTE संलग्नित अभ्यासक्रम तर काही संस्थांमध्ये नामाभिधान बदलून पारंपरिक पदवीमध्ये समावेश केलेला अभ्यासक्रम समांतरपणे चालवले जाणार असल्याकडे उच्च शिक्षणातील जाणकारांचे लक्ष वेधले आहे। बीबीए BCA अभ्यासक्रमाचे नाव बदलण्याचा ठराव विद्या परिषदेत मांडण्यात आला। या विद्या परिषदेने मान्यता दिली। आता व्यवस्थापन परिषदेत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असंही या ठिकाणी पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत ते यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग आता यामध्ये MICTE संलग्नित BBA BCA अभ्यासक्रमाचा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना CET सेलच्या प्रवेश परीक्षा द्यावी लागेल। तर नामाभिधान बदललेले अभ्यासक्रम पारंपरिक पदवी अंतर्गत येणार असल्याने त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही। मात्र महाविद्यालयाच्या स्तरावरती प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा 12वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती घेऊन अभ्यासक्रम संस्थेची निवड करून मगच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आपण पुढे जावं, असं सुद्धा मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत। आय होप की तुम्हाला शिक्षण क्षेत्रातली ही बातमी जर नक्कीच माहितीपूर्ण आणि मदतपूर्ण जर झाली असेल, वाटली असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन बातम्या मी पुन्हा घेऊन येईन। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।